आषाढ महिना सुरू झाला की आपल्या घराघरात बनवला जाणारा हा पारंपरिक गोड पदार्थ तुम्ही अजून करून पाहिला आहे का? आज मी तुम्हाला अगदी मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारी गुळाची दशमी बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी एकदा पाहिली की दुसरी पद्धत वापरावी लागणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी माधुरी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण आषाढ स्पेशल खास पारंपरिक गुळाची दशमी बनवणार आहोत, अगदी कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने. एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी गूळ चिरून घालायचा आहे आणि तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल ती देखील तुम्ही वापरू शकता. आपल्याला गरम वगैरे काहीच करायचं नाही आहे. त्याच वाटीने रूम टेम्परेचरचं 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्या गुळामध्ये हे दूध आपल्याला घालून घ्यायचं आहे. रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, गरमही नाही आणि थंडही नाही. आता काय करायचं, ह्या गुळामध्ये 1 वाटी दूध घालून घेतलं की याला सतत असं ढवळत राहायचं आणि मिक्स करत राहायचं. ह्यामुळे काय होईल, हा जो गूळ आहे हा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल, वितळून जाईल. आता हे जे मिश्रण आहे दूध आणि गुळाचं, ते आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या कणिक घ्यायची आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण घालून घेणार आहोत वेलची पावडर. ह्यामुळे दशमीला छान असा फ्लेवर येईल. अगदी चिमूटभर इथे मीठ घालून घ्यायचं आहे, कारण कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थ छान लागतो. अगदी चिमूटभर घालायचं आहे, जास्त नाही. याची टेस्ट आपल्याला अजिबात नको आहे. आता त्यानंतर यामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. अंदाजेच नॉर्मल तेल घालून घ्यायचं आहे, गरम वगैरे करण्याची गरज नाही. ह्यामुळे दशम्या अगदी मस्त मऊ लुसलुशीत राहतात. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तेल व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गूळ आणि दुधाचं मिश्रण यामध्ये घालून ह्याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. खूप पातळही करायचं नाही आहे आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे. तर आता हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, बऱ्याच ठिकाणी ह्या गोड दशम्याला, गुळाच्या दशम्याला एक पारंपरिक अशी झालर दिलेली असते, कारण वारीला जाताना वारकरी ही गुळाची दशमी त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, ठेचा घेऊन जातात. त्यांना रस्त्याने खाण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून ह्या दशम्या प्रॉपर अगदी 10 ते 12 दिवस आरामात टिकतात, खराब होत नाही. त्यामुळे वारकरी ह्या दशम्या घेऊन जातात, तर याला वारी स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाही. तर हे पीठ मला अजूनही थोडंसं पातळ वाटतं आहे, म्हणून यामध्ये मी अजून अर्धी वाटी पीठ ॲड करून घेतलेलं आहे. तर यासाठी मला 1 वाटी दूध, 1 वाटी गूळ आणि 2.5 वाटी कणिक इथे लागलेली आहे. थोडंसं तेल लावून याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. पण त्याआधी तेल घातल्यानंतर परत एकदा छान असं मळून घ्यायचं आणि मग 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे गोळा चिटकत नाही. तसं हे पीठ गुळाचं जरी असलं तरी अजिबात चिकट होत नाही. आता काय करायचं, जसं आपण घडीची पोळी करताना थोडंसं तेल लावून घेतो, तसंच याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर पीठ भुरभुरायचं आहे आणि त्यानंतर याची घडी घालून छान याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर आपल्याला ही खूप फुलक्यासारखी किंवा पोळीसारखी पातळ नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, म्हणजे खराब होत नाही, खायला मस्त लागते, छान मऊ लुसलुशीत राहते. म्हणून थोडीशी जाड करायची आणि यामध्ये तेलाचं मोहन घातल्यामुळे तसंही ह्या दशम्या अगदी मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात खराब होत नाही. आता याला नंतर आपण भाजून घेणार आहोत. तर मी 1 बाय 1 करून भाजणार नाही आहे. इथेच मी ह्या दशम्या एकदाच बनवून ठेवणार आहे आणि त्यानंतर याला गॅसवर भाजून घेणार आहे. तसंही मी आधी सांगितल्याप्रमाणे गुळाच्या जरी असल्या तरी हे पीठ अजिबात चिकट होत नाही, त्यामुळे ह्या एकावर एक करून जरी ठेवल्या तरी देखील काहीच हरकत नाही. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. वेळेअभावी आपल्याला वारीला जाणं शक्य होत नाही, पण हा वारीचा अनुभव आपण नक्कीच घरी घेऊ शकतो. आता तवा गरम करायला ठेवायचं, थोडंसं तेल घ्यायचं, असं स्प्रेड करायचं, म्हणजे तवा गरम जरी असला तरी दशमी तव्याला चिटकून बसणार नाही. आता लो टू मीडियम हीटवरच ही दशमी आपल्याला भाजून घ्यायची आहे. दिसायला तेवढी छान दिसते आहे, खायला त्यापेक्षा अगदी अप्रतिम चवीची बनून तयार होते.
तर आता याला आपण मीडियम हीटवर भाजून घेणार आहोत। याला असं आलटून पालटून घ्यायचं आणि थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा किंवा तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता। हाताला चटके बसत असतील तुम्ही चमच्याचा वापर देखील करू शकता। आता मला सवय झाल्यामुळे मी चमच्याचा वापर न करता हातानेच करते। आता तुम्ही बघू शकता मस्त अगदी टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा दशम्या आपल्या इथे बनून तयार होत आहे। आणि ह्या दशम्या खाण्यासाठी काही भाजी वगैरे लागते असं काहीच नाही आहे। आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर अगदी हिरव्या मिरचीचा खमंग असा ठेचा कशासोबतही तुम्ही ह्या खाऊ शकतात। खायला एकदम अप्रतिम लागतात। आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या दशम्या इथे भाजून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते आहे किती मस्त मऊ लुसलुशीत अशी दशमी इथे बनवून तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला देखील कुठे पिकनिकला किंवा बाहेरगावी जायचं असेल तर ह्या दशम्या तुम्ही देखील कॅरी करू शकता। आता ह्यासाठी मी इथे मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे आणि शेंगदाण्याची कुटून केलेली चटणी आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।